आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विटा शहरात दगडी पाण्याची टाकी, चौंडेश्वरी चौक आणि इतर ठिकाणी बसणाऱ्या भाजीपाला व्यावसायिकांविरोधात सत्ताधारी गटाचे नगरसेवक, पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले असून विट्यातील भाजी मंडईतील भाजीपाला व्यावसायिकांना समज देत प्रत्येकाला जागा वाटप करून देऊन बाहेरील भाजी विक्रेत्यांनाही मंडईत बसण्याचा इशारा दिल्याने वातावरण तापले असून आता तरी विट्यातील ट्रॅफिकला थोडाफार तरी दिलासा मिळणार का, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विट्यात दगडी पाण्याच्या टाकीजवळ अनेक भाजीपाला विक्रेते दररोज भाजी विक्रीसाठी बसतात, त्यामुळे भाजी मंडईतील भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय होत नाही अशी तक्रार करत मंडईतील भाजीपाला विक्रेत्यांनी आपणही रस्त्यावर बसण्याचा इशारा दिल्याने नगरसेवक अमरभाई शितोळे, रामभाऊ भिंगारदेवे, समीर कदम, शरद सूर्यवंशी, सागरबाबा गुळवणी तसेच कार्यकर्ते व नगरपालिकेचे पदाधिकारी हे प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी मंडईतील एकापेक्षा अनेक कट्ट्यावर ठाण मांडलेल्या विक्रेत्यांना व्यवस्थित जागा वाटप करून दिल्या व आता उरलेल्या जागेवर बाहेरील विक्रेत्यांना जागा दिल्या जाणार आहेत. सत्ताधारी गटाने निवडणुकीवेळी अनेक आश्वासनं दिली होती. त्यातील रस्ते, पाणी, गटारी, ट्रॅफिक, पार्किंग हे मुख्य विषय होते. त्यातील ट्रॅफिकची समस्या क्लिअर होण्यासाठी या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतलेली दिसली. अमरभाई शितोळे यांनी यानंतर रस्त्यावरील अतिक्रमणासाठी तसेच टोईंग व्हॅनसाठी सक्रिय होण्याचे संकेत दिले. रस्त्यावर फळ विक्रेत्यांनीही उच्छाद मांडला असून त्यांचीही योग्य सोय करणे गरजेचे बनले आहे. बस स्थानकाजवळ तसेच कराड रोड, चौंडेश्वरी चौक, मायनी रोडवरील पेट्रोल पंप आदी ठिकाणावरील फळ विक्रेत्यांकडूनही ट्रॅफिकला अडथळा होत आहे. सत्ताधारी नगरसेवकांनी कडक भूमिका घेतली तर विट्यातील ट्रॅफिक काही प्रमाणात सुरळीत होऊ शकते. एकूणच भाजी मंडईतील आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी गट विट्यात सक्रिय झाल्याचा दिसला. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. कराड रोड कडचे जे रस्त्यावरचे व्यापारी आहेत, जे वाहतुकीला अडथळा ठरत होते, त्या अनुषंगाने विटा नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं त्या बाजूला भाजी विक्रेत्यांना सर्व या ठिकाणी विटा मायनी रोड भाजी मंडईमध्ये बसवण्याची कट्टे देण्याची व्यवस्था सुरू आहे. त्याचबरोबर गांधी चौक, जे सतत रहदारीचा आणि गजबजलेला चौक आहे, तर प्रत्येक वेळी वाहतूक सुरू असते, त्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने विटा नगरपालिका प्रशासनाने निर्णय घेत त्या सुद्धा सर्व भाजी विक्रेत्या व्यापाऱ्यांना भाजी मंडईमध्ये बसण्यासाठी त्यांना कट्टे देण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर चौंडेश्वरी चौक, जे दोन्ही बाजूला, एकीकडे लेंगरे रोड आहे, दुसरीकडे साळशिंगी रोड आहे आणि बाजूला खाऊ गल्ली आहे, त्यामुळे तिथं वाहतुकीला सतत अडथळा निर्माण होतोय. या अनुषंगाने विटा नगरपालिका प्रशासकाने निर्णय घेतलाय की तिथलेही व्यापारी या ठिकाणी भाजी मंडईमध्ये आणून बसण्याची व्यवस्था आणि त्यांना कट्टे देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जर या तिन्ही रोडवरील भाजी विक्रेते, फळ विक्रेते असतील तर त्यांनी या ठिकाणी प्रशासनाशी संपर्क साधायचा आहे आणि आपल्याला कट्टे घेऊन आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपी रस्त्यावर न बसता भाजी मंडईमध्ये बसून व्यवसाय करायचा आहे. जर भाजी मंडईमध्ये बसल्यानंतर जर तुम्ही रस्त्यावर जाऊन बसला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार व निर्णय विटा नगरपालिका प्रशासनाने दिलेले आहेत.